आज दिवस गोड होईल. खरं तर पाहिलं तर 6 संघ अगदी या स्पर्धेमध्ये सामील झाले. 6 संघांमध्ये जवळपास 15-15 खेळाडू होते आणि ऑक्शन पद्धतीने सर्व काही ऑक्शन झालं आणि नंतर खेळाडू लिलाव प्रक्रिया झाली आणि आज हा थरार आपण अनुभवतोय. पण अगदी हा थरार जर पाहिला तर पहिल्या नंबरच्या टायटलसाठी तर आहेच, बक्षिसासाठी तर आहेच, पण हा टायटल प्रतिष्ठेसाठी देखील आहे. कारण वर्षभर ऐकवलं जाईल की एसपीएल साठी तुम्ही सराव तुम्ही केला, सराव आम्ही देखील केला, पण ट्रॉफी मात्र आमच्या डोक्यावरती नाचताना दिसते. वर्षभर नजर खाली ठेवून चालावं लागेल, वर्षभर ती ट्रॉफी नाचवली जाईल डोळ्यासमोर. त्यामुळे ही मॅच मात्र फार महत्वाची असेल. फायनलचा दरार, एकदा जोरदार टाळ्यांनी या मॅचचं स्वागत करूया. फायनलची मॅच, एसपीएल पहिलं पर्व, पहिला चेंडू फायनलच्या मॅचचा. पहिला चेंडू इथे मात्र मिड मध्ये खेळून काढलाय, रन मात्र इथे नाही. निर्धाव चेंडूने सुरुवात. गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय प्रसाद काची. क्या बात आहे, आज मात्र प्रसाद काचीने मात्र अफलातून गोलंदाजी केली आहे. मगच्या मॅच मध्ये देखील त्याने सृष्टी फाउंडेशन संघाला मात्र खिंडीमध्ये बांधून ठेवलं होतं, अडवून ठेवलं होतं. पुन्हा एकदा पुढे सर्वात फटका खेळला, क्षेत्ररक्षक चेंडूला फील्ड करेल पुन्हा एकदा. क्या बात है दीप लोंढे, यहाँ वहां देखू जहां तेरा ही नजारा दिख रहा है. दीप लोंढे, जिथे तिथे दीप लोंढेने मात्र आज चांगली कामगिरी केली. नक्कीच कामगिरी एक चांगली केली आपल्या संघासाठी. तो मेहनत आज नक्कीच आज इथे दाखवत आहे. परंतु मेहनत दाखवत असताना आज मात्र फायनल कोणाच्या नावावरती होणार, कोणता संघ फायनल जिंकणार, यावेळेस बॅटची कडा यष्टीरक्षकांना होतीये चूक. परंतु चूक आपण म्हणता येणार नाही, कारण की बॉल त्याच्या डोक्यावरनं नक्कीच थोडासा हाईटच्या वरतून बॉल नक्कीच ट्रॅव्हल होतोय. परंतु तिथे थर्डमॅन मध्ये क्षेत्ररक्षण आहे, चांगलं क्षेत्ररक्षण फील्ड करत असताना एक सिंगल आज नक्कीच घेतली गेलेली आहे. प्रसाद तो पहिला पॉवर प्लेच्या षटकामध्ये गोलंदाजी नक्कीच घेऊन येतोय. परंतु सृष्टी फाउंडेशनचे 2 सलामीचे फलंदाज मैदानामध्ये नक्कीच दाखल झालेले आहेत. स्ट्रायगिंगला कुणाल, नॉन स्ट्रायगिंगला विनोद कुराडे. यावेळेस रिव्हर्स अटेम्प्ट नक्कीच करायचा होता, परंतु डॉट बॉल नक्कीच येतोय मैदानामध्ये. कमबॅक मात्र सुरेख आहे. प्रसाद निर्धाव चेंडू मात्र टाकला गेला. इथे पारितोषिक द्यायला आलाय. पाशाबाई शेख यांच्याकडनं मात्र पारितोषिक येते. सलग 3 चौकार मारले तर 1000 रुपये, सलग 3 षटकार मारले तर 1500 रुपये, म्हणजे सलग 3 षटकार आता 4500 रुपयाचं पारितोषिक असेल. नक्कीच आज पैशांचा पाऊस खूप पडलेला आहे. परंतु कुणाल यांचा एक क्रिकेटिंग स्ट्रोक डीप एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये क्षेत्ररक्षणाची फार मोठी कमतरता आज नक्कीच दाखवली आणि चेंडू सीमारेषा पार चौकार आज जो नक्कीच कुणालच्या पाठमधून येतोय. स्टेप आउट करत फटका नक्कीच खेळला आणि तिथे क्षेत्ररक्षणाची फार मोठी कमतरता आज नक्कीच जाणवली गेली आहे. जवळपास 3500 रुपये 3 षटकारासाठी लागले गेले, 3 चौकारसाठी 2500 रुपये लागले गेलेत. पहिला चौकार तर आलाय, दुसरा चौकार येणार का? इथे मात्र क्षेत्ररक्षक चेंडूला फील्ड करेल. केवळ एक सिंगल धाव, एक सिंगल धावेचं महत्व मात्र फार आता वाढलंय. लेग बायच्या स्वरूपात सिंगल धाव आले आणि त्याच बरोबर पाहिलं तर पहिल्या षटकाचा खेळ पूर्ण झालाय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकाच्या धावा आहेत त्या 7 धावा. 7 धावा, 7 बोले तो 7 पे 7 बोले तो 7 पे क्रिकेट, 7 बोले तो एक साथ मिळून आयोजन केलेलं आहे स्पर्धेचं जबरदस्त आयोजन नियोजन. 7 बोले तो एकत्रित येऊन एक साथ मिळून आयोजन केलेला क्रिकेटचा एक भव्य दिव्य सोहळा आपण पाहतोय. एसपीएल पर्व पहिले आणि पहिल्याच पर्वामध्ये प्रेक्षकांना देखील उत्कंठा लाभली आहे की हा सामना जिंकणार कोण. एका बाजूने सृष्टी फाउंडेशन, दुसऱ्या बाजूने महाराज माझे शिंदे वॉरियर. त्याला फास्ट खेळा, ही मीटिंग करू नका, सहकार्य करा जरा. 7 धावा झालेत, 7 रन. जे इथे स्क्रीनच्या खाली थांबलेले आहेत ना खेळाडू, इकडे 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 बघा, बाजूला थांबू नका, सहकार्य करा. तुम्ही या साईडला थांबा. यस, तिथे जास्त झेल येणार नाहीयेत, या साईडला इथे जास्त कॅच येतील. प्रेक्षकांसाठी ही ऑफर आहे, जो बाउंड्री लाईनच्या बाहेर कॅच पकडेल त्यासाठी आयोजकांनी 200 रुपयाचं पारितोषिक दिलं गेलेलं आहे. पण तो झेल बाउंड्रीच्या बाहेर टिपायचा आहे. बाउंड्रीच्या आत जर प्रेक्षक गेले झेल टिपायला तर 2000 रुपयाचा दंड आहे. ते तुम्हाला द्यावं लागतील. मग ते गुगल पे करा, फोन पे करा किंवा कॅश द्या. हो, इथे आपण व्हाईट बॉल, त्याच्या फार दूरवरनं चेंडू मात्र गेलाय. व्हाईट बॉल पंचाचा निर्णय आलाय. दीप लोंढे आज मात्र काय चमकदार कामगिरी केली दीप लोंढेने. तर समोर अगदी पाहिलं तर कुणाल सातव,
ज्याने मात्र आज धुवाधार बॅटिंग केली आहे. म्हणजे समोर हिमालय तर त्याच्या समोर अगदी दोन पर्वत एकमेकांसमोर आलेत. उंची फार मोठी आहे. हो, यावेळेस मात्र फटका खेळला लॉंग ऑफ मध्ये. क्षेत्ररक्षक तिथे चेंडूला फील्ड करेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 धावा मात्र इथे पूर्ण होतात. चांगली रनिंग बिटून द विकेट आपण पाहतोय. दुहेरी धावांमध्ये वाढ होईल. धावफलकावरती धावा जमवत आहेत त्या 10 धावा 2 आकडी धावफलकामध्ये धावफलक पोहोचलाय. या स्पर्धेसाठी या सर्व मान्यवरांचं मात्र मनापासून आभार आहे. कारण खूप एखादी स्पर्धा आयोजन करायची म्हटली पाठबळ लागतात. ते पाठबळ मला वाटतं या सर्व मान्यवरांनी या ठिकाणी दिलं. त्यामध्ये आमचे दयाभाऊ इरकल असतील, कैलासप्पा मंजाळकर असतील, सुनील अण्णा खुरा, सचिन भाऊ कलादर असेल, जावेदभाई निलगर, विशाल अण्णा धोत्रे, बाळाभाऊ कुराडे, मॅगेरी भाऊ, अनिकेत दादा जगताप या सर्वांनी मात्र फार मोलाचं सहकार्य दिलं. त्याचबरोबर आमचे हरीश भाऊ निकम यांनी मात्र फार कष्ट या स्पर्धेसाठी गेले. फार वेळ देखील घेतला आणि वेळ दिला आणि ते मात्र दरम्यान झेल टिपला. फलंदाज मात्र बाद. पण तयार राहा तुम्ही. चला धावा, थोडं धावा, धावणं गरजेचं आहे. जंगलामध्ये ज्यावेळेस वाघ उठतो ना, तो म्हणतो आज मला खूप धावायचं आहे, कारण मला आज शिकार मिळेल तर मला भुक्क मारावं लागेल. हरिण म्हणतो मला आज खूप धावायचं आहे, मी जर धावलो नाही तर मी आज मरेल. त्यामुळे धावाधावी करावी लागेल. त्यामुळे धावपळ ही करावीच लागेल. वेळ वाचवा. नवीन फलंदाज मैदानामध्ये आलाय सुशांत. सुशांत. सुशांत मैदानामध्ये आलाय. पाहूया सुशांत कशा प्रकारचा खेळ मैदानामध्ये खेळेल. तो अगदी गोलंदाजाला शांत करेल का फक्त स्वतः शांत राहील मैदानामध्ये. गोलंदाजी मार्कर आपण पाहिलंय दीप लोंढे. आज मात्र सुंदर कामगिरी दीप लोंढेची आपण गोलंदाजीच्या माध्यमातून पाहिली. हो, इथे फटका फसला. बॅक टू बॅक दुसरा फलंदाज बाद. दुसरा फलंदाज बाद. तिसरा फलंदाज जर आता बाद केला, विकेट हॅट्रिक जर घेतली तर आयोजकांकडनं 2000 रुपयाचं पारितोषिक. आयोजकांकडनं 2001 रुपयाचं पारितोषिक असेल. तिसरा फलंदाज मात्र बाद केला तर पाशाभाई शेख यांच्याकडनं देखील 500 रुपये विकेट हॅट्रिक साठी. अगदी आज तुम्हाला इथून जेवढं घेऊन जाता येईल तेवढं घेऊन जावा. आज भरघोस तुम्हाला पारितोषिक मिळणार आहे. जितकं घेऊन जाता येईल तेवढं घेऊन जा. देणाऱ्यांनी देत जावे, घेणाऱ्यांनी घेत जावे आणि घेणाऱ्यांनी एके दिवशी देणाऱ्याचे हात देखील घ्यावे आणि स्वतः देखील सामाजिक बांधिलकी समजून काहीतरी देणं लागतं. म्हणून या खेळाडूंवरती बक्षिसांचा वर्षाव सुरू करावा. अगदी मोठ्या संख्येने इथे प्रेक्षक आलेले आहेत आणि या प्रेक्षकाच्या उपस्थितीमध्ये फायनलचा सामना दीप लोंढे ऑन हॅट्रिक. यश इथे मात्र मैदानामध्ये अगदी यश सारखा फलंदाज असताना विकेट हॅट्रिकचं स्वप्न पाहणं देखील अवघड आहे. कारण यश मला वाटतं ज्यावेळेस मैदानामध्ये येतो तो टोपी घालतो, त्या टोपीमध्ये एसी लावलाय. डोक्यावरती बर्फ घेऊनच तो मैदानात शांत डोक्याने तो सुरुवात करतो आणि ते एक सिंगल धावेने त्याने सुरुवात केली. 12 धावा धावफलकावरती पूर्ण होत आहेत. दुसरं षटक प्रगतीपथावर असताना 12 धावा या धावफलकावरती पूर्ण होत आहेत. पहिल्या इनिंगचा खेळ मात्र सुरू आहे. कितपत धावांचं टार्गेट असेल. सृष्टी फाउंडेशन या स्पर्धेमध्ये सृष्टी फाउंडेशन महाराज माजी शिंदे हे 3 वेळा एकमेकांसमोर आलेले आहेत. हो, यावेळेस फटका मात्र जोरदार. चेंडू टप्पा घेतलाय. चेंडू मात्र वाह, चांगली फील्डिंग सूझबूझ के साथ यहाँ पे गेंद को रोकने में कामयाब. केवल 1 रन. अगदी 3 वेळा एकमेकांसमोर आले, त्यामध्ये 2 वेळा महाराज माजी शिंदे संघाने सामना जिंकलाय. ही तिसरी मॅच सुरू आहे. या मॅच मध्ये जर विजय मिळवला तर त्या 2 मॅचचं उक्त एकदम फेडलं जाईल आणि फायनलची मॅच आहे. इथे मात्र चॅम्पियन कोण होणार हे डिसाइड होईल. 13 धावा धावफलकावरती पूर्ण होत आहेत. विकेट खेळण्याचा प्रयत्न यशच्या बॅटमधनं, पण इथे चेंडू मात्र निर्धाव डॉट बॉल आणि त्याचबरोबर दुसऱ्या ओव्हरची समाप्ती. 2 ओव्हरचा खेळ इथे पूर्ण होतोय. धावफलकावरती धावा जमवत आहेत त्या 13 धावा. शेवटचे 6 चेंडू या इनिंगचे मात्र शिल्लक आहेत. मगाशी देखील मी सांगता राहिलो
कारण 6 चेंडू तुमच्या आयुष्यामध्ये फार महत्वाचे असतात. गोलंदाजाने चांगले टाकलं गोलंदाजी चांगली असते, फलंदाजी चांगली तर फलंदाजी. पण 6 गोष्टी तुमच्या आयुष्यात असतील तर ते आयुष्य देखील सुरेख असतं. कोणत्या 6 गोष्टी? तुम्ही चेंडू नेहमी काउंट करता 1 2 3 4 5 6. चेंडू काउंट करताना काउंटिंग उलटी काउंटिंग करा. 6 म्हणजे 6 आकडी पगार, 5 म्हणजे 5 रूमचा फ्लॅट, 4 म्हणजे 4 चाकी गाडी, 3 म्हणजे मित्र मैत्रीण मी असा सुरेख परिवार, 2 म्हणजे 2 तास क्रिकेटचा खेळ, 1 म्हणजे साधी सरळ सुंदर बायको. या 6 गोष्टी तुमच्या आयुष्यात असतील तर तुमचं आयुष्य सुरेख. आणि हे 6 चेंडू आता चांगले खेळले तर स्कोअर कार्ड वरती धावफलक सुरेख. गोलंदाजाने चांगले टाकले तर मात्र टार्गेट सुरेख. फुल टॉस. विनोदला मात्र मला वाटतं झोप उडवणार असेल. उलटा चेंडू होता विनोद कुराडेकडनं तो मिस झालाय. मॅच मध्ये जर का बरं वाईट झालं तर विनोद कुराडेला हा चेंडू रात्रभर झोप येऊ देणार नाहीये. अजूनही 5 चेंडू मात्र शिल्लक आहेत. विनोद कुराडे स्ट्रायकिंग एंडवर. यावेळेस पुन्हा एकदा स्विंग अँड मिस, पुन्हा एकदा स्विंग अँड मिस. अमित मात्र लाजवाब गोलंदाजी. 2 चेंडू मात्र डॉट बॉल, 2 चेंडू मात्र डॉट बॉल. तुम्ही क्रिकेटच्या मैदानामध्ये कष्ट करा, मैदान नक्कीच तुम्हाला साथ देईल. याचं उत्तम उदाहरण आपल्याला दिसतंय. अमितने या मैदानासाठी फार घाम गाळलेत, प्रसादने घाम गाळलेत, त्यांचं फळ त्यांना आज येताना मिळतंय. नक्कीच पूर्ण टीमने खूप मोठी मेहनत केलेली आहे आणि इथे झेलाची संधी आणि विनोद कुराडेचा खेळ इथे समाप्त होतोय. चला नेक्स्ट बॅट्समन. अगदी 2 चेंडू निर्धाव टाकले अमितने आणि तिसऱ्या चेंडूवरती विनोद कुराडे नावाचा काटा विजयाच्या वाटेतून बाजूला केलाय. विनोद कुराडेची $1 मिलियन विकेट इथे मिळवली आहे. फलंदाज मात्र बाद. नवीन फलंदाज मैदानामध्ये आलाय विशाल. आणि ज्या प्रकारची बॅटिंग विशाल मैदानामध्ये करतो, पुण्यामध्ये एक चर्चेत असेल खेळाडू. 13 धावा या धावफलकावरती पूर्ण होत आहेत. ज्या प्रकारे SP कॉलेजचा भाजा आपण चर्चेत पाहिलाय, ज्याने दुबईमध्ये ज्याचा डंका वाजला तो भाजा, तसा FC कॉलेजचा भाजा कोण असेल तर तो विशाल. पण आता 3 चेंडू शिल्लक आहेत. या 3 चेंडू मध्ये मोठ्या धावा जमवण्याची जबाबदारी विशालवर असेल. नावात विशाल आहे, विशाल फटके विशालला खेळावे लागतील. विशाल टार्गेट इथे बनवावं लागेल. गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा अमित. विशाल पहिला चेंडू फटका मात्र खेळलाय. जमिनी समांतर फटका असेल, प्रसाद तिथे मात्र चूक करणार नाही. एक धाव पूर्ण होते. दुसऱ्या धावाचा प्रयत्न अमित कडनं झालेली चूक. एक धाव इथे एक्स्ट्रा खर्च होतीये. दुहेरी धावांनी धावफलक पुढे सरकेल. 15 धावा या धावफलकावरती पूर्ण होत आहेत. एक एक धाव किती महत्वाची असते. साऊथ आफ्रिकेला विचारा किती वेळा एका धावेमुळे त्यांना वर्ल्ड कपच्या बाहेर जावं लागलंय. 15 धावा धावफलकावरती पूर्ण होतात. 15 रन. अजूनही 2 चेंडू मात्र शिल्लक आहेत. अमित गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय. फुल टॉस. पुन्हा एकदा मिस. आज मात्र फार मोठं नशीब आहे अमितचं, कारण 2 फुल टॉस चेंडू होते आणि त्या दोन्ही फुल टॉस चेंडूला मिस टाइम स्ट्रोक. चेंडू मात्र बॅट वरती आलेच नाही. बाईकच्या स्वरूपात या 2 धावा मात्र आल्या. अगदी आज आपण म्हणतोय फार मोठं नशीब, पण क्रिकेटचा खेळ नशिबावरती कधीच चालत नाही. आपण नेहमी पाहतो लक हा 2 अक्षरी शब्द आहे, नशीब हा 3 अक्षरी शब्द आहे, किस्मत हा 3.5 अक्षरी शब्द आहे. पण हे तिन्ही शब्द मेहनत या 4 अक्षरी शब्दापुढे छोटे आहेत. त्यामुळे लक, किस्मत, नशीब यावरती लक्ष ठेवूच नका. मेहनत करा, नक्कीच पुढे जाताल. इथे मेहनत मात्र अमितने चांगलीच केली. हा चेंडू मात्र यष्टाच्या फार दूरवर नव्हता. व्हाईट बॉल. अवांतर धाव संख्येमध्ये वाढ. आता धावफलक जाऊन पोहोचतोय 18 धावा. अजूनही 1 चेंडू मात्र शिल्लक आहे. शेवटचा 1 चेंडू मात्र या षटकातील शिल्लक. अमित गोलंदाजी मार्कवर. यावेळेस कोलट टप्प्यात चेंडू होता. चेंडू मात्र समजू शकला नाही. निर्धाव चेंडू. क्या बात आहे. शेवटच्या ओव्हर मध्ये केवळ 3 धावा या अमितने खर्च केला. क्या बात आहे. जबरदस्त गोलंदाजी अमितने केली. 18 धावा या धावफलकावरती पूर्ण झाल्या.
विजयासाठी 19 धावांचं आव्हान असेल महाराज महाजी शिंदे वॉरियर संघासमोर. लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या सृष्टी वॉरियर, चला त्वरित क्षेत्ररक्षण लावून घ्या. लावून घ्या. अगदी श्री छत्रपती शिवाजी महाराज नगरच्या प्रीमियर लीग ही स्पर्धा आपण पाहतोय. एक सुंदर आयोजन नियोजन विराट स्पोर्ट्स आयोजित SPL चा थरार आपण पाहतोय. आमचे सन्माननीय हरीश भाऊ निकम यांचं मात्र मार्गदर्शन आणि आधार या स्पर्धेला लाभला आणि स्पर्धा उभी राहत असताना फार उंचीवरती पोहोचली आणि स्पर्धा किती उंचीवरती पोहोचली आहे. मैदानाच्या अवतीभोवती असलेली गर्दी तुम्हाला सर्व काही सांगू जाईल. ही गर्दी अगदी पैसे देऊन आणलेली नाहीये, ही फक्त मॅच पाहण्यासाठी आणि FC कॉलेजचं क्वालिटी क्रिकेट पाहण्यासाठी इथे आलेले आहेत. अनेक खेळाडू इथे आहेत. मी त्यातल्या एका प्रेक्षकाबद्दल नक्की तुम्हाला सांगेल. विशाल धुमाळ म्हणून एक प्रेक्षक इथे आहेत. राहिला FC च्या इथेच होते, नंतर ते बालाजीनगरला शिफ्ट झाले. अगदी बालाजीनगर मध्ये त्यांच्या वडाची अगदी ती पानं पसरली असेल, पण मुळं अजून देखील FC कॉलेजच्या मैदानामध्ये आहेत. विशाल धुमाळ मगाशी पुण्याला होता, तिकडे मला वाटतं लांबून मॅचचा आनंद घेत आहेत. त्यांचं देखील स्वागत आहे. किती दूर जा, जर तुम्ही FC च्या जवळपास राहत असाल तर तुमची मुळं इथेच असणार आहेत. तुम्ही कुठे तुमच्या झाडाचा पाला पसरू शकता. आणि अगदी ही गर्दी मात्र दर्दी आहे, कारण इथे त्या प्रकारचं क्वालिटी क्रिकेट खेळलं जातं. हे अगदी रोजचे एकमेकांसमोरचे खेळाडू आहेत, पण सुरज पहा किती मोठे आहे. इथे 19 धावा जरी बनवायच्या असतील तरी सृष्टी फाउंडेशन सहजासहजी सामना सोडणार नाही, कारण त्यांना माहिती आहे कमी धावसंख्येमध्ये देखील मॅच जिंकायची कशी, लढायचं कसं. जोपर्यंत मी मैदानामध्ये आहे तोपर्यंत माझा पराजय होणे अवघड आहे, हे मात्र ते दाखवून देतील. चला सामना चालू करून घ्या, सहकार्य करा. अगदी मला वाटतं मी दुसऱ्यांदा इथे समालोचनासाठी आलो. FC करंडक दरम्यान मी समालोचनाला आलो होतो, तेव्हा देखील फायनलला हेच दोन संघ होते. तेव्हा विराट प्रतिष्ठानने सामना जिंकत फायनल गाजवली होती. यावेळेस पुन्हा एकदा तेच दोन संघ एकमेकांसमोर आहेत आणि यावेळेस मात्र ठका गाठ पडली आहे SPL करंडक निमित्त. अगदी या स्पर्धेनिमित्त आपण अविनाश उर्फ यल्लप्पा यमकर, त्याचबरोबर आपले लोकसभा आबासाहेब उर्फ निकम साहेब यांना आपण भावपूर्ण श्रद्धांजली देऊन आपण या स्पर्धेची सुरुवात केली. आमचे तम्माभाऊ कुसाळकर यांना देखील आपण श्रद्धांजली वाहून या स्पर्धेला सुरुवात केली. आणि पहिला चेंडूवरती आपण पाहतोय चौकार या ठिकाणी खेळला गेला. पहिला चेंडूवरती 4 धावांची वाट. तुमने जो देखा है, सोचा है, समझा है, जाना है. नक्कीच आपण पाहतोय अतिश यांच्या पहिल्या चेंडूवरती एक चौकार दीप यांच्या बॅटमधनं जो नक्कीच आलेला आहे. यावेळेस शॉर्ट पिच बॉल, झेलाची संधी परंतु नाहीये. दुसऱ्या टप्प्यावरती चेंडूला नक्कीच त्याने फील्ड केलाय. फील्ड करत असताना 2 धावा ज्या नक्कीच घेतल्या गेलेल्या आहेत आणि त्या 2 धावा घेतल्यानंतर धावसंख्येकडे जर आपण पाहिलं तर 6 धावा या धावफलकावरती ज्या नोंद केलेल्या आहेत आणि दीप यांच्या बॅटमधनं ज्या 6 धावा ज्या नक्कीच आलेल्या आहेत. गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय FC चा मुत्तैया मुरलीधरन आतिश भोसले मैदानामध्ये गोलंदाजी करतोय, पण इथे आतिश भोसलेच्या गोलंदाजीचा समाचार घेणारी बॅटिंग सुरू आहे आणि पुन्हा एकदा चेंडू फरार, सीमारेषा पार, चौकार, 4 धावा. आज दीप लोंढे पुन्हा एकदा विजयाचे झेंडे रोवण्यासाठी मैदानामध्ये सज्ज झालाय. आज त्याच्या बॅट मध्ये जे चेंडू स्पर्श करतायत ते सीमारेषेच्या बाहेर जात आहे. जेव्हा तो गोलंदाजी करत होता तेव्हा धावा वाचवत होता आणि आता धावा बनवताना आपल्याला पाहायला मिळतंय. 2 चौकार या ओव्हरमध्ये आतापर्यंत खेळलेत. नक्कीच सुरुवात चांगली केली दीप या फलंदाजाने. आपल्या संघाला दाखवून दिले आपल्या संघासाठी खूप मोठी मेहनत करतोय या फायनलच्या मॅच मध्ये.
इथे आपण पाहतो एक सिंगल नक्कीच घेतली गेली आहे. चौकार खेळल्यानंतर एक सिंगल जे नक्कीच त्याने घेतली गेलेली आहे. स्ट्राईक नक्कीच रोटेट होतीये. स्ट्राईक आता मला वाटतंय आशिष या फलंदाजाकडे नक्कीच आता जाईल आणि ती जात असताना या दोन खेळाडूंमध्ये थोडीशी चर्चा नक्कीच होतीये आणि ती चर्चा होत असताना आज मला वाटतं आतिश थोडेसे नक्कीच नाराज असतील कारण त्यांच्या ओव्हरमध्ये मला वाटतंय 11 धावा त्याने खर्च केलेल्या आहेत फायनलच्या मॅच मध्ये. राईट आर्म ओव्हर द विकेटच्या दिशेने गोलंदाज सज्ज होतो. यावेळेस मिस टाइम फटका आहे. झेलाची संधी होईल का आणि झेल नक्कीच टिपला गेलाय. धक्का क्रमांक पहिला जो मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. चला नेक्स्ट बॅट्समन. यारों का गोया डीजे अगदी ही स्पर्धा ज्या वेळेस ऑक्शन झाल्यानंतर पुढच्या रविवारी लगेच स्पर्धा होती पण पावसाचा व्यत्यय आला. असं वाटलं स्पर्धा होते का नाही पण मी हरीश दादाला सांगेल हरीश दादा या स्पर्धेची मेजवानी झाली आहे स्वीट आणि ही स्पर्धा झाली आहे सुपर डुपर हिट. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाते या स्पर्धेसाठी. एसपीएल चं पहिलं पर्व फायनलचा दरार आणि पावसाने वरुण राजाने असा आशीर्वाद दिलाय की 2 दिवस झालं पाऊस इकडे आलाच नाही. अगदी आजूबाजूला पाऊस पडतोय. शिवापूरला पाऊस पडलाय. वाकडला जोरदार पाऊस सुरू आहे पण एफसी वरती पावसाने अगदी हजेरी लावली नाही. ते फक्त प्रेक्षकांची हजेरी. पुन्हा एकदा विकेट फलंदाज बाद. साठी 8 धावांची गरज असेल. 12 चेंडू आणि विजयासाठी बनवायचे आहेत धावा 8. आज प्रेक्षकांची गर्दी झाली सुसाट. धाव फलकावरती धावा बनवायच्या आहेत 8. आज तुझी आणि माझी पडली आहे गाठ. धाव फलकावरती धावा बनवायच्या आहेत 8. कुणाचा विजयाचा साजरा होईल थाट. धाव फलकावरती धावा बनवायच्या आहेत 8. कोण कुणाची लावणार वाट. धाव फलकावरती चेंडू शिल्लक आहेत 12. धावा बनवायच्या आहेत 8. एसपीएल ची गाडी सुसाट. धाव फलकावरती धावा बनवायच्या आहेत 8. विराट प्रतिष्ठानचं आयोजन नियोजन भन्नाट. धाव फलकावरती धावा बनवायच्या आहेत 8. 12 चेंडू धावा बनवायच्या आहेत 8. आखरी 12 गेंदे रन बनाने 8. 11 धावा या धाव फलकावरती बनवल्या गेल्या. पहिल्या ओव्हर मध्ये आलेल्या 11 धावा. शेवट यावेळेस मात्र शांत डोक्याने चेंडू खेळाय रन घेण्याचा प्रयत्न. ओ काय स्टंपिंग केली आहे वेगवान. अगदी विजयच्या चपळाईने इथे मात्र स्टंपिंग होतीये. तिसऱ्या पंचांकडे मात्र विचारणा केली गेली आहे. पाहूया तिसऱ्या पंचांचा निर्णय काय येतोय. तिसरे पंच निर्णय कळवतील. महत्वाची असेल ही विकेट. महत्वाचा असेल हा एक धाव ही महत्वाची असेल. आणि अगदी पाहिलं तर वेगवान स्टंपिंग नक्की पाहायला मिळेल. थ्रो चांगला होता. अगदी रनिंग बिटवीन द विकेट देखील जबरदस्त होती. पाहिलं जात आहे. लाईन प्रेक्षक देखील आतुर आहेत या मॅचचा हा रिझल्ट पाहण्यासाठी. फायनलची मॅच. विराट प्रतिष्ठानचं जबरदस्त आयोजन नियोजन हरीश भाऊंनी दिलेलं आणि पंचांचा निर्णय आलाय नॉट आउट. नॉट आउट. एक सिंगल रन मात्र इथे कंप्लीट होते. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. आमच्या हरीश भाऊ निकम यांनी मात्र जो आधार या स्पर्धेला दिला आणि त्या आधारावरती उभी राहिलेली स्पर्धा आज मात्र गगनाला गवस निघालते. रमेश भाऊ गव्हाणे असतील, युवराज भाऊ काचे असतील यांचं देखील सहकार्य या स्पर्धेला लावलं. प्रतीक भाऊ निकम मालिकावीरसाठी सायकल त्यांनी मात्र दिली. देवांश ऋषिकेश जगताप यांचं मात्र सहकार्य लाभलं. किरणजी जरांडे साहेब यांचं देखील सहकार्य या स्पर्धेला लाभलं. त्याबद्दल मनापासून धन्यवाद. स्पर्धा अगदी पाहता पाहता अंतिम टप्प्यात येऊन पोहोचली आहे. एकदा अगदी मिस्टर चौकोता रन घेण्याचा प्रयत्न. डायरेक्ट हिटची संधी. थ्रो केलाय. बॅकअप मात्र चांगला आहे. एकच धाव इथे असेल. अगदी थ्रो एस्टँड वरती लागणं गरजेचं होतं. आता मात्र प्रेक्षक देखील या मॅचची उत्कंठेने वाट पाहत आहेत कारण लो स्कोरिंग सामना असताना देखील सामना चुरशीत झालाय.
ही तिसरी लढत या दोन संघांमध्ये सुरू आहे. या टुर्नामेंट दरम्यान 2 वेळा महाराज माजी वॉरियर संघाने सामना जिंकलाय. तिसऱ्या वेळा जिंकणार का? एक सिंगल आली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि ते पाहूया दुसरी धाव घेत असताना काय निर्णय ते पंचांनी मात्र निर्णय कळवण्याची अख्खी आपण वाट पाहतोय. नॉट आउट हा इशारा मात्र पंचांनी कळवलाय आणि ते 2 धाव मात्र पूर्ण होत आहेत. यस सनी पोटे आज मात्र फार खुश असतील कारण त्यांनी मात्र घोषित केलं फायनलचा सामना जर शिंदे वॉरियर संघाने जिंकला तर सर्व संघाला बिर्याणीची पार्टी मात्र त्यांनी घोषित केली. पण पाहूया काय होतंय. पण अगदी सनी त्यांच्या संपूर्ण आयोजकाच्या चेहऱ्यावरती आनंद आहे. सामना अगदी सुंदर झाला. फायनलची मॅच फायनलच्या मॅच सारखी नक्की होताना पाहायला मिळते. अजून मॅच संपली असं म्हणता येणार नाही. अजूनही विजयासाठी बनवायच्या आहेत त्या 2 धावांची गरज. 8 चेंडू धावा बनवायच्या आहेत 2. सामना आवडला असेल, ही स्पर्धा आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. फायनलची मॅच आणि इथे एक सिंगल धाव आणि त्याचबरोबर सामना बरोबरच सुटलाय. 7 चेंडू शिल्लक, केवळ एका धावेची गरज. फायनलचा थरार, फायनलची मॅच. महाराज माजी शिंदे वॉरियर विजयाच्या अगदी उंबरठ्यावरती येऊन पोहोचलेत. पण इथे अजून देखील 7 चेंडू शिल्लक आहेत, एका धावेची गरज. मॅच आता एक तर सुपर ओव्हर होऊ शकते नाहीतर एकतर्फी सामना जिंकला जाऊ शकतो. इथे मात्र चेंडू हवेत, झेल टिपला, फलंदाज मात्र बाद. वाट पाहावी लागेल रिझल्ट पाहण्यासाठी. खेळाडू थोडस मागे या, बाउंड्री पासून थोडस मागे या. अजून एक धाव बनवायचे, थोडस मागे या नाहीतर पॅनल्टी दिली जाईल. थोडस मागे या आणि पॅनल्टी आता तुम्हाला परवडणार नाही. शेवटचे 6 चेंडू, एका धावेची गरज. गोलंदाजी मार्कर गोलंदाज गिरीश. गोलंदाजी मार्कर आपण पाहतोय. हे 6 चेंडू गिरीशला आता मात्र चांगले टाकावे लागेल. एका धावेची गरज. निर्धाव षटक इथे मात्र टाकावं लागेल. हो, पहिला चेंडू वेगवान, सुरेख, निर्धाव, डॉट बॉल. डॉट बॉल ने झालेली सुरुवात. निर्धाव चेंडू, 5 चेंडू इथे निर्धाव टाकायचे. या सर्व स्पर्धेसाठी सर्व आयोजकांचं, या सर्व प्रेक्षकांचं, मान्यवरांचं मनापासून कौतुक करावं तेवढं कमी आहे. 2 दिवस क्रिकेटचा एक थरार आपण इथे अनुभवलाय. उलटो चेंडू होता, अगदी शांत डोक्याने खेळलाय आणि त्याचबरोबर महाराज माजी शिंदे वॉरियर संघाचा विजय. एसपीएलचे चॅम्पियन. विचारधारणा त्याची नाही तोकडी. क्या